नमस्कार महाराष्ट्र, कशा आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. व्याकरणामधले पूर्णचे पूर्ण मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. हक्काचा असलेला एकही मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचा नाहीये. आणि म्हणून आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत अर्थपूर्ण शब्द तयार करणं. म्हणजे पहा, एखादा दुसरा आपल्याला मोठा शब्द दिलेला असणार आणि त्या अनेक शब्दांपासून एका शब्दापासून आपल्याला अनेक शब्द तयार करायचे आहेत. काही शब्द मी तुमच्यासाठी पण देणार आहे. त्यातला अगदी पहिलाच प्रश्न आहे ना, हा प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतरच्या बाकी सगळ्या स्लाइड मी सोडून देणार आहे, सोडून सांगणार आहे तुम्हाला. बघा, दुकानदार, कामगार, महानगरपालिका आणि बालपण असे काही शब्द आहेत. याच्यापैकी कोणतेही दोन शब्द तुम्हाला परीक्षेत विचारले जातील, एक शब्द विचारला जाईल. त्याचे आपल्याला अनेक शब्द तयार करायचे. ठीक आहे, कधी दोन विचारले जातात, कधी चार विचारले जातात. बघा काय या ठिकाणी दुकान हा शब्द आपल्याला आपण तयार करू शकतो. त्यानंतर दार हा शब्द आपण तयार करू शकतो. त्यानंतर दूर हा शब्द तयार करू शकतो. त्यानंतर कान हा शब्द तयार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने एका शब्दापासून अनेक शब्द, मात्र जे आपण शब्द तयार करत आहोत त्या शब्दांना काहीतरी अर्थ असला पाहिजे. म्हणून शब्दाचा म्हणजे या प्रकरणाचं नावच आहे अर्थपूर्ण शब्द तयार करणं. म्हणजे तुम्ही कोणताही शब्द तयार करा, परंतु फक्त आणि फक्त त्या शब्दाचा काहीतरी अर्थ असला पाहिजे आणि तो आपल्या परिभाषिक शब्दामध्ये, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये तो शब्द प्रचलित असला पाहिजे. या गोष्टीची काळजी घ्यायची. बघा या ठिकाणी दूर हा शब्द झाल्यानंतर, दार हा शब्द झाल्यानंतर, त्यानंतर नर हा शब्द सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे नर मादी या अर्थानं जो नर हा शब्द वापरला जातो, तो नर हा शब्द सुद्धा आपण या ठिकाणी तयार करू शकतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता काम आणि या ठिकाणी गार. काम हा एक वेगळा शब्द आहे, गार हा एक वेगळा शब्द आहे. त्याचबरोबर ठीक आहे, कार हा सुद्धा शब्द तयार होतो, म्हणून आपण या ठिकाणी कार हा शब्द तयार करू शकतो. बघा नंतर तिसरा शब्द विचारलेला आहे आपल्याला महानगरपालिका. तर याच्यामध्ये महा हा सुद्धा एक शब्द आहे. महा म्हणजे मोठा. ठीक आहे, नगर हा स्वतः एक शब्द आहे. पालक हा शब्द एक तयार होऊ शकतो. मात्र अशा याच्यात स्पेलिंग बदल करायचा आहे, नाही बदल करायचा आहे, त्याच्यापेक्षा जेवढे शब्द काहीही बदल न करता तयार होतात त्या अगोदर आपण या ठिकाणी काय करायचे, लिहून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर मगर हा शब्द तयार होऊ शकतो. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस कुक्कुटपालन असतं, कुक्कुटपालनामध्ये कोंबड्याला मर लागते, त्यावेळेस मर हा सुद्धा एक शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर परत या ठिकाणी काम हा शब्द तयार होऊ शकतो, परत कान हा शब्द तयार होऊ शकतो, परत कार हा शब्द तयार होऊ शकतो. त्यानंतर पार करणे, आपण म्हणतो ना नदीचा पूल पार करणे किंवा नदीचं पात्र पार करणे, तसं पार हा शब्द तयार होऊ शकतो. असे अनेक शब्द या महानगरपालिका शब्दापासून सुद्धा तयार करू शकतो. बालपणामध्ये सांगा बरं, आता बालपणामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा हे तर शब्द मी तुम्हाला तसे तर विचारणार होतो, कमेंट मध्ये सांगा मला बालपण या शब्दापासून अधिकाधिक तुम्ही किती शब्द तयार करू शकाल. बघा या ठिकाणी दिलेलं आहे दुकानदार पासून दुकानदार, कान आणि काद. त्याच्यानंतर कामगार पासून काम, गार, मग आणि कर असे दोन शब्द आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. नगर, महा, पालिका, गाल, मान, नर आणि बरेचसे मी पण सांगितलेले वेगवेगळे आहेत. बालपणाचे काय सांगाल तुम्ही, बाल, त्यानंतर पण, त्यानंतर बाप आणि बल. बल म्हणजे शक्ती है ना, ताकद या अर्थानं. ओके, चला आता दुसरा प्रश्न देऊ तुम्हाला तुमच्यासाठी. बघा या ठिकाणी अहमदनगर शब्द आलेला आहे. अहिल्यानगरचं जुनं नाव होतं अहमदनगर है ना, ज्याच्यामध्ये अहमद हे मुलाचं नाव आहे, नगर हे शब्द एक नाव आहे. ठीक आहे, मदन आपल्याकडे मुलांचंही नाव मदन ठेवलं जातं. ठीक आहे, जळगाव पासून जळ आणि गाव असे वेगवेगळे दोन शब्द आपण तयार करू शकतो. मानवता, याच्यामध्ये मान, त्यानंतर नव म्हणजे नवीन है ना, माता हा शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो. यांनी दिलेला नसला तरी आपण लिहू शकतो. ठीक आहे, चला मग असे बरेचसे शब्द आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी मी 6 शब्द तुमच्यासाठी दिलेत. याच्यातला एक शब्द माहिती आहे बाळांनो तुम्हाला, हा रखवालदार हा शब्द बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला गेलेला आहे. काय करायला सांगा बरं, या रखवालदार जवळपास, उलट तपासणी, वाचनालय, सदा सर्व काळ आणि राखणदार. तर रखवालदार आणि राखणदार खरं तर हे दोन शब्द तसे त्या अर्थाने सारखेच आहेत, पण आपण जे तयार शब्द करू ते वेगवेगळे असणार आहेत. हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगाल. किती शब्द दिलेले सर तुम्ही आमच्यासाठी आणि ह्याच्यासाठी. बघा दा इथं रखवालदार हा शब्द महत्वाचा आहे म्हणून मी डबल विचारतो, डबल आलेला आहे. बघा काय करणार बघा मला सांगा, या ठिकाणी आपण शब्द तयार करू शकतो. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रवा. त्यानंतर आपण परत एक दार हा शब्द तयार करू शकतो. त्यानंतर मला सांगा, रवा झालं, दार झालं. ठीक आहे, आपला है ना दुधापासून बनवलेला जो खवा असतो, बऱ्याच ठिकाणी त्याला
मावा वगैरे म्हणतात, नाही, तो मावा वेगळा असतो खायचा, ठीक आहे. हा दुधाचा खवा, तो खवा वेगळा, ठीक आहे. त्यानंतर आपण बघा खर असते ना, खर लागले आपलं असं बोरला खाली खर लागते बघा, तसं खर हा शब्द आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वार हा शब्द आहे. आज कोणता वार आहे या अर्थानं. असे तुम्ही कोणतेही शब्द वेगवेगळे तयार करू शकता. इथं कोणता तयार करायला सांगा मला? विचार आहे. या ठिकाणी कोणता आहे? विचार आहे. त्यानंतर आपले 1 2 3 4 या अर्थानं 4 आहे. त्यानंतर सर है ना, त्यानंतर काय हे करण्याला सांगा? 20 हा शब्द आहे तयार होतो या ठिकाणी. कोणता शब्द तयार होतोय? 20, ठीक आहे. त्यानंतर बघा असे वेगवेगळे या ठिकाणी शब्द तयार झालेले आहेत. इथं काय मला सांगा? विनायक हा शब्द आहे, है ना. या ठिकाणी विना हा शब्द स्वतंत्र आहे. त्यानंतर नायक हा शब्द स्वतंत्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर संग्रहालयाचा जर विचार केला तर संग्रह हा शब्द आपण स्वतंत्र तयार करू शकतो, संग्रह, ठीक आहे. त्याच्यानंतर हाल हा शब्द झाला तयार, हाल है ना, हाल अपेष्ट आपण म्हणतो ना तसं हाल. त्याच्यानंतर यात है ना, किंवा संत हा शब्द तयार होतो या ठिकाणी, संग्रहालयात संत हा शब्द तयार होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रह हा शब्द तयार होतोय. बघा किती शब्द तयार करू शकतो. परीक्षेत तसे तर आपल्याला फक्त किती वापरायचे असतात? 2 शब्द वापरायचे असतात, ठीक आहे. कुशल धाम नामावली. आता बघा या ठिकाणी कोणता शब्द आहे बाळांनो? कुशल हा शब्द आहे. कोणता? कुशल. नंतर धाम नावाचा वेगळा एक शब्द आहे, धाम, ठीक आहे. त्याच्यानंतर नाम हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर नामावली स्पेशल शब्द तयार होतो, ठीक आहे. असे बरेचसे शब्द. सर जर जास्त शब्द लिहिले तर काही हरकत नाही, पण तुम्ही जेवढे शब्द लिहिताय त्याच्यातला एकही शब्द चुकीचा नसला पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची. इथं काय सांगाल तुम्ही? इथं आपण अनाथ हा शब्द तयार करू शकतो. नंतर आश्रम हा शब्द वेगळा तयार करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर है ना, नाथ हा एकमेव असा वेगळा शब्द तयार करू शकतो, नाथ, ठीक आहे. त्याच्यानंतर नाम हा शब्द तयार होतो या ठिकाणी बघा. म्हणजे आपण जर तयार करायला गेलो तर किती पण शब्द. सार्वजनिकचं काय सांगा? सर्व हा शब्द तयार होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर जन हा शब्द तयार होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर साज हा शब्द तयार होऊ शकतो, ठीक आहे. अशा पद्धतीनं कितीही शब्द. संग्रहालय, आताच आपलं संग्रहालयाचं झालेलं आहे, संग्रह आणि ग्रह असे 2 शब्द, ठीक आहे. या ठिकाणी अभय आणि अरण्य, अभय आणि अरण्य, ठीक आहे. त्यानंतर यार हा शब्द सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे, ठीक आहे. चला, अनाथालयचं आता झालं तरी सुद्धा आपण अनाथ वेगळं आणि नाथ वेगळं असे 2 शब्द आपण तयार करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रसंगावधान, प्रसंग वेगळं, ठीक आहे, अवधान वेगळं, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रधान वेगळं, प्रधान वेगळं, ठीक आहे. कार्यकुशल, याच्यामध्ये कार्य हा शब्द सेपरेट आहे. त्यानंतर कुशल हा शब्द सेपरेट आहे, ठीक आहे. कुशल हा शब्द सेपरेट आहे. त्यानंतर कार्य कुशल. त्याच्यानंतर है ना, काय सांगायला सांगा बरं? काल, आपण म्हणतो ना काल, है ना, ठीक आहे. म्हणजे काल, आज, उद्या या अर्थानं. इथं काय आहे? सर्व. इथं काय आहे? सर्वानुमते. याचं काय होईल? सर्व. त्यानंतर मत हा वेगळा शब्द तयार होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगा, मत झालं. त्यानंतर सम, आपण म्हणतो ना सम आणि विषम या अर्थानं सम हा शब्द तयार होतोय. बालकाश्रमाचे वेगवेगळे शब्द आहेत या ठिकाणी. बालक, बालक शब्द झाल्यानंतर आश्रम हा वेगळा, आपण याच्या अगोदर सुद्धा याची चर्चा केलेली आहे, आश्रम, ठीक आहे. इथं काम हा शब्द परत वेगळा तयार होतो, काम, ओके. असे बघा खूप सारे वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. तर अशाच ह्या सिरीजसाठी याच्या आधी वाक्प्रचार असेल, वाक्यात उपयोग असेल, समास असेल, शब्दसिद्धी असेल, शब्द संपत्ती मधले आहे ना, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, अशा व्याकरणाच्या प्रत्येक वेगवेगळ्या घटकावर आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर आपले जे लाईव्ह सेशन सुरू आहे त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या घटकांवर आपण विद्यार्थ्यांच्या डाऊटवर चर्चा करत असतो. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तुमचे जर काही मित्र असतील तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, त्यांच्या
त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओज पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा नक्की होईल. ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.